बातमी आता मुंबईतून। पुण्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण करतायत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप मराठा बांधवांनी केलेला आहे। आपण हे सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते आता आझाद मैदानात गेलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचा त्यांचा निर्धार आहे। मराठा कार्यकर्ते मंत्रालयाला देखील घेराव घालणार आहेत। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण आज 5वा दिवस आहे, तरी देखील राज्य सरकारकडून काही दखल घेतली जात नाही, म्हणून आता हे मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत। जरांगेंकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे जरांगे आक्रमक झालेले असतानाच आता सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते मुंबईत त्यांनी धडक दिलेली आहे। आझाद मैदानावर हे सगळे कार्यकर्ते एकवटलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचा त्यांचा निर्धार आहे। मंत्रालयाला देखील ते घेराव घालणार आहेत। आपण थेट जाऊया जिथं हे मराठा कार्यकर्ते एकवटलेले, तिथं आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत। गिरीश, पुण्यातील हे सकल मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते आहेत। एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचा आक्रमक पवित्रा कायम आहे, तर दुसरे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता मुंबईत धडक दिलेली आहे। काय त्यांची नंतरची पुढची त्यांची भूमिका असणार आहे, काय तू त्यांच्याशी संवाद साधणार आहेस का? नक्की ज्या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतो की हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचा जो रस्ता आहे आझाद मैदानाच्या इथला, तो या ठिकाणचा रस्ता आहे। तो या ठिकाणी आंदोलकांनी अडवलेला आहे आणि ते एकंदरीत आक्रमक झाले। त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी रस्ता अडवला, माहिती अशी चुकीची देऊ नका। आम्ही आक्रमक झालो नाही। आमची एकच इच्छा आहे, मुख्यमंत्र्यांना भेटायचंय। मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांबरोबर बोलावं। आमचा जो नेता आहे त्याचं उपोषण सोडावं। त्याची तब्येत अतिशय खालावलेली आहे, नाजूक परिस्थिती आहे। आमची तेवढीच इच्छा आहे, त्यांचं उपोषण सुटलं। आमच्या बाकी काही मागण्या नाहीत। जरांगे पाटलांशी त्यांनी बोलावं। मुख्यमंत्र्यांच्या दालनात, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जर गुंडांना प्रवेश मिळत असेल तर आमच्यासारख्या आंदोलकांना, आम्ही आंदोलक म्हणून आलेलो जरी असलो तरी आमच्याकडनं कुठलं चुकीचं वर्तन होणार नाही। आम्ही एवढी ग्वाही देतोय। फक्त आमची एवढीच इच्छा आहे की आमची त्यांची भेट व्हावी। आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं पाहिजे याच्या पलीकडे। आणि जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे मराठे पुण्याकडे रवाना होणार नाहीत। दुसरी गोष्ट, मी आता इथल्या सर्व आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांना तुमच्या माध्यमातून सांगतो की जर का आज प्रश्न सुटला नाही तर आम्ही इथं राहणार आहे। मुंबईतल्या मराठा बांधवांनी, पुण्यातल्या मराठा बांधवांनी मुंबईकडे यावं काय आणि आम्हाला सपोर्ट करावा। आणि 100% मराठे आज 10 आहेत, उद्या 20 होतील, परवा 50 होतील, किती होतील ते सांगता येत नाही। मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घ्यावी। भेटी संदर्भात तुमचं काही बोलणं झालंय का? भेटी संदर्भात आम्ही कालच आमच्या कलेक्टरला सांगितलं होतं की आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललोय काय, तर त्यांना सांगितलं होतं आम्ही तुम्ही पुढे कळवा। त्यांनी कळवलं का नाही आम्हाला माहित नाही काय, पण आता ते आम्हाला म्हणतात की भेट घालून देतो ते, पण आम्हाला आझाद मैदानात नेतात। आम्ही आझाद मैदानात जाणार नाही। आम्ही आलोय फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना भेटायला आणि आम्हाला जरांगे पाटलांचं उपोषण सुटलंच पाहिजे याच उद्देशाने। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। नाही भेटलं तर इथं बसून राहणार आम्ही इथंच बसून राहणार। पोलिसांना एकच सांगतो आम्ही की आम्हाला भेट घालून द्या बस। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांना विनंती करतोय की मनोज दादांनी जे आता तिथं आंदोलन उपोषण चालू केलेलं आहे त्याचा 5वा दिवस आहे, त्यांची एक मिनिटाला तब्येत बिघडत आहे, तरी त्यांना विनंती आहे की आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही आता लवकरात लवकर घ्या। आणि आता हे जे सगळे समन्वयक म्हणणार नाही, हे सगळे मराठा सेवक जे पुण्यावर आलेत तातडीने, त्यांनी भेट घ्यावी आणि भेट घेऊन याच्या पुढे ते लगेच काय निर्णय घेणार आहे तो स्पष्ट करावा। अशा वेळेस एक म्हण आठवती की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही मिळाला पाहिजे। हा एक समाजाचा महत्वाचा घटक असलेले जरांगे पाटील हे त्यांच्या तब्येतीला, त्यांच्या जीविताला कुठली हानी होऊ नये, हे बाकीचं चालूच राहणार। फक्त त्यांच्या जीविताला हानी होऊ नये ही भूमिका प्रशासनाने, सरकारने घ्यावी। आम्हाला भेटले नाही तरी चालत, तोपर्यंत त्यांनी ती भूमिका घेऊन पाटलांच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, ही आमची मुख्य मागणी आहे। मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडवा।
लाखांचा पोशिंदा जर त्याला जीवाचं बरं वाईट झालं तर हा मराठा समाज रस्त्यावर उतरून तुमच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पुन्हा हात जोडतो आम्ही की तुम्ही दादांचं उपोषण त्यांच्या मागण्या मान्य करून सोडवा. माननीय मुख्यमंत्री, आज या ठिकाणी आम्ही पुण्यावरून मराठा सेवक आलेलो आहेत. 6 कोटी मराठ्यांचा जीव आज स्टेजवर, आंतरवालीच्या स्टेजवर आज तडपत आहे. हे जर गांभीर्याने सरकारने घेतलं नाही तर सरकारला ही गोष्ट खूप महागात पडेल. त्यांनी लक्षात घ्यावी आणि यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, त्याशिवाय आम्ही परत पुण्याला जाणार नाही.